नमस्कार, माझं नाव सुमिधा समीर चौधरी. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही राजकन्याची गोष्ट ऐकली आहे ना? सुंदर सुंदर राजकन्या. पण आपल्या गोष्टीतली राजकन्या आहे ना, ती हसतच नाही आहे. काय झाले आपल्या राजकन्येला? चला बघूया. एक होता राजा. त्याला होती एक मुलगी. तिचं नाव होतं चंदा. चंदा अगदी सुंदर होती. म्हणजे तिचे गाल गुलाबासारखे लाल होते, केस सोनेरी होते, डोळे काळे भोर होते. ती बोलते कशी सुंदर, चालते कशी सुंदर आणि गोड. पण आपली चंदा हसतच नाही. एक दिवस राजा राणीला म्हणाला, राणी राणी, आपली चंदा हसतच नाही आहे. काय झालंय बरं तिला? सांग ना, आपण काय करू शकतो? राणी राजाला म्हणाली की महाराज, आपण दवंडी पिटवू की जो कोणी आपल्या राजकन्येला हसवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस, अर्ध राज्य मिळवायला कोणीतरी आपल्या चंदाला हसवेल. राजा म्हणाला, वा वा, अगदी छान उपाय. तुझं डोकं बाकी छान चालतं. हां, असंच करू. आज्ञेनुसार शिपायांनी दवंडी पिटवली. टिन 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 टिन. ऐका हो ऐका, जो कोणी राजकन्या चंदाला हसवेल त्याला महाराज अर्ध राज्य बक्षीस देणार आहेत हो. तर गावातली माणसं प्रश्नात पडली, आता हसवायचा कसं बरं तिला? एक हलवाई होता. त्याचं पोट एकदम मोठं होतं. त्याचं नाव होतं जाड्या. जाड्या आपलं म्हणजे भोपे एवढं मोठं पोट घेऊन महालात शिरला आणि म्हणाला, राजकन्या बघ बघ, माझं पोट किती मोठं आहे. आणि पोट हलवलं. राजकन्या हसलीच नाही. नंतर एक जादूगार आला. तो म्हणाला, राजकन्या बघ बघ, माझी टोपी पळते कशी. त्याची हिरव्या रंगाची टोपी तुरु 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 पळायला लागली आणि तो पट्टीला पकडायला धावत होता. धावता धावता तो पडला, धपक्कन पडला. हे सगळं बघून अजूनही चंदा हसली नाही. राजा काळजीत पडला. जादूगर आला, हलवाई आला, पण अजूनही आपली चंदा हसली नाही. इकडे त्याच गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो त्याच्या आईला म्हणाला, आई आई, मी जाऊ का ग चंदाला हसवायला? अरे प्रयत्न तर कर, जा जा, आणि हे गाठोडे तुझ्याबरोबर घेऊन जा. असं म्हणून आईने एका कपड्यात त्याला 4 भाकऱ्या बांधून दिल्या. गाठोडं घेऊन तो निघाला महालाच्या रस्त्याने. वाटेत गणूला लागली भूक, म्हणून त्याने गाठोडं उघडलं आणि पहिली भाकरी खाणार तेवढ्यात त्यांनी एका गरीब म्हातारीला बघितलं आणि ती त्याला म्हणाली, बाया, मला 1 भाकरी देतोस का रे? तिच्याकडे बघून गणूला दया आली आणि त्याने तिला 1 भाकरी दिली. अजून 1 दे, असं म्हातारीने विनवणी केली. म्हणून गणूने दुसरी भाकरी सुद्धा दिली. अजून 1 दे बाया. गणूने तिसरी भाकर दिली. अजून 1च दे रे, म्हणजे माझं पोट कसं भरून जाईल. गणूने चौथी भाकरी पण दिली. आणि गणूचं दयाळूपणा बघून म्हातारी अगदी खुश झाली आणि त्याला म्हणाली, गणोबा, मला जरा पाणी आणतोस का रे? गणूने भांडं घेतलं आणि नदीच्या दिशेने गेला पाणी आणायला. तेवढ्या तिकडे त्या म्हातारीने आपलं खरं रूप प्रकट केलं. ती खरोखरची देवी होती, देवी. ती म्हणाली, गणू फार दयाळू आहे, आपण त्याच्यासाठी 1 बक्षीस देऊन जाऊया. असं म्हणून देवीने एक सोनेरी बदक त्याच्या गाठोड्यात ठेवून दिलं आणि ती नाहीशी झाली. तिकडे गणू परत आला आणि म्हातारी नाहीच. हे बघून त्याला आश्चर्य वाटलं. तो स्वतःच पाणी प्यायला आणि भांडं ठेवायला जाणार आणि बघितलं तर काय, एक सोनेरी बदक, ते पण छान छान चकीचं, छान छान पंखांचं.
गणू अगदी खुश झाला आणि मनोमनच म्हणाला की आपण हेच देऊ ना, मिळवूया अर्धराज्य आणि हसवूया चंदाला. म्हणून तो ते बदक बांधून घेऊन गेला. नंतर त्याला एक भेटला चकण्या सुतार आणि तो म्हणाला, ए ए काय रे ते, काय लपवतोयस? तर तो म्हणाला, काही नाही काही नाही, आणि बदक लपवलं. आणि ते चकण्या सुतार त्याच्या मागेच लागला. गणू पण धावतोय धावतोय धावतोय, चकण्या सुतार पण त्याच्या मागे धावतोय धावतोय. शेवटी चकण्या सुताराने सोनेरी बदकाला पकडलंच. गणू घाबरला. तेवढ्यात देवी गणूच्या कानात पुटपुटली, अरे म्हण म्हण, चिकट गुंड्या चिकट. असं म्हटल्याबरोबर तो चकण्या सुतार त्या बदकाला चिकटून गेला. पुढे त्याला एक भांडखोर बाई मिळाली आणि ती सुताराला म्हणाली, ए ए सोड ते बदक, मला हवंय ते, ए ए सोड. आणि तिने सुताराला मारलं. आणि आश्चर्य काय, ती पण त्याला चिकटून गेली. पुढे भरपूर माणसं त्या बदकाच्या मागे लागली आणि ती चिकटून गेली. शेवटी गणू त्याला टांबराला घेऊन पोचला महालात. तर चंदा खिडकीतच बघत होती. तिने बघितलं तर काय, गणूच्या हातात सोनेरी बदक, सोनेरी बदकाला चिकटून चकण्या सुताराला चिकटून भांडखोर बाई, तिच्या मागे मठ्ठ दुकानदार, तेला चिकटून शेंडीवाला भटजी, ती त्याच्या बरोबर मठ्ठ बालोबा. अरे 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 अरे, केवढी ही माणसं एकमेकांना चिकटलेली. हे बघून तर आपली चंदा हसायलाच लागली. गडबडा लोळू लागली. राजाने तिचा आवाज ऐकला आणि म्हणाला, चंदा तू हसतेस? राणी राणी बघ ग, आपली चंदा हसते. हे ऐकून राणी पण म्हणाली, हो हो महाराज, आपली चंदा हसते. दोघेही आनंदाने खाली बघितलं. राणीने खाली बघितलं, राजाने पण खाली बघितलं. आणि बघतो तर काय, एवढी मोठी रांग. ते पण खाली गेले बघायला की काय चाललंय, आणि काय ते पण चिकटून गेले. आता तर आपली चंदा वेडीच झाली होती. टाळ्या वाजून हसायला लागली, गडबड व्हायला लागली. आपले बिचारे राजा राणी त्या रांगेतल्या मठ्ठ माणसांना चिकटून बसले होते. शेवटी आपली चंदा खाली आली, पण तिचं हसणं काही थांबतच नव्हतं. बिचारे राजा राणी. तेवढ्यात देवी गणूच्या कानात पुटपुटली, अरे म्हण म्हण, चिकट गुंड्या थांब. असं ऐकून गणू पण म्हणाला, चिकट गुंड्या थांब. आणि सगळी माणसं एकमेकांपासून वेगळी आणि स्वतंत्र झाली. त्या दिवसापासून आपली चंदा हसायला लागली आणि अर्धराज्य मिळवून गणू आपल्या आईबरोबर श्रीमंत झाला. अशा रीतीने सगळेच आनंदात राहायला लागले. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडली का? मला तर अगदीच आवडली. आणि तुम्हाला हसू आलं का? आता मज्जा करा हां. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनाच. मज्जा करा. बाय.